या ठिकाणी अनमोल बिश्नोईला अटक केलेली आहे। तोही जेलमध्ये प्रवीण लोणकरला अटक केलेली आहे। आता यांचे भाऊ जे बाहेर आहेत, जे परदेशात आहेत, त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे? ती मोडस ऑपरेंडी अशी आहे की व्हीपीएनच्या फोननी तिकडनं ते कोणाला तरी फोन करतात, त्याला धमकी देतात। धमकी दिल्यानंतर समजा त्याच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर ते सोडून देतात। एखाद वेळेस तो जर घाबरलेला असं दिसलं त्याला धमकी देतात। 5-7 लोकांना फोन केल्यानंतर एखादा जो असतो त्यातला यूपी किंवा बिहार मधले जे भाड्याचे गुंड असतात त्यांना सांगतात त्याच्या घरासमोर किंवा त्याच्या दुकानासमोर जाऊन गोळीबार कर, त्याच्यावर नाही करत, जेणेकरून तो टेरराइज झाला पाहिजे आणि टेरराइज होऊन त्यांनी खंडणी दिली पाहिजे। ही एक नवीन मोडस ऑपरेंडी आहे। यांनी आता जेवढ्या ठिकाणी हमले केले त्या ठिकाणचे गुंड आपण शोधून काढले, ते सगळे भाडोत्री निघाले, सगळे पैसे देऊन त्या ठिकाणी ते करतायत। त्यामुळे आम्ही आता अशा पद्धतीनं कोणालाही फोन आला तर आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही काळजी करू नका, हे काही फार शूरवीर लोक नाही आहेत किंवा यांच्यात काही फार ताकद नाही आहे, हे कुठेतरी परदेशात बसून तुम्ही घाबरले तर तुमच्याकडनं पैसे घेणार आहेत। आणि याच्या सोबत आता आपण या व्हीपीएनच्या माध्यमातून जे फोन येतात याचाही पाठपुरावा, कारण हे काय करतात, एका देशातनं 3-4 देशाचं मास्किंग करून आपल्याकडे हा फोन येत असतो। त्यामुळे ते शोधणं जरा कठीण जातं, पण तेही आपण शोधतो आहोत। आणि शोधून बरं यांच्यामध्ये आता काय झालंय की ही जे काही फोन यायला लागले यांच्यात आता आरजू बिश्नोई आणि रोहित गोद्रा असे 2 जण आहेत, जे पूर्वी एक गँग होती त्याच्यात 2 गँग झाल्या। कारण हे मेन यांचे जे आका होते ते आता जेलमध्ये गेले आहेत, म्हणून यांच्यात 2 गँग झाल्या आहेत। दोघंही वर्चस्वाकरता प्रयत्न करतायत, पण मी निश्चित आश्वस्त करतो यांनाही आपण शोधून काढू आणि हे जे काही किरायाचे गुंडबिंड घेतात या सगळ्यांचा या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल। मागच्या काळात जेव्हा रोहित शेट्टी यांच्याकडे त्यांनी घटना घडवायचा प्रयत्न केला त्याही लोकांना आपल्याला माहिती आहे, आपण शोधून काढलं, मोका लावला, जेलमध्ये टाकलं। आपण जे म्हणतात निश्चितपणे तशी टीम आपण तयार केली, अजून ती स्ट्रेंथन पण आपण करू। मुळामध्ये मुंबई पोलिसांचा इंटेलिजन्स फार चांगला आहे। अशा लोकांना पकडणं, शोधून काढणं यात मुंबई पोलीस एक्सपर्ट आहेत, ते काम करत असतात। याच्यामध्ये पूर्वी जशा गँग्स ऑपरेट करायच्या त्या मुंबईत असायच्या, त्या धमक्या द्यायच्या, त्या बंदुकीने गोळ्या चालवायच्या। आता हे जास्त हुल देण्याचं काम करतात। हे सायकोलॉजिकली त्यांना म्हणजे त्यांनी बाबा कशाला अंगावर घ्यायचं, देऊन टाका, अशा पद्धतीनं केलं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न करतायत। पण याही बाबतीत निश्चितपणे आपण कारवाई करतोच आहोत, अजून जास्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे, ती पण आपण करू। आणि आपण जसं